पोटी पुण्याई फळाली सह्याद्री गरज तू आभाळी सह्याद्री गरज तू आभाळी शिवराय माझा जनतेचा वाळी शिवराय माझा जनतेचा वाली सोन पावला नियारे जिजाईच्या पोटी पुन्हाई मला आले स्वराज्याची पाठ सोन पावला नियारे जिजाईच्या पोटी पुन्हाई मला आले सह्याद्री गरज तू आभाळी सह्याद्री गरज तू आभाळी शिवराय माझा जनतेचा वाली सह्याद्री गरज तू आभाळी शिवराय माझा जनतेचा वाली आभारी शिवराय माझा जनतेचा वाली आनंदून गेला शिवनेरी हा आनंदून गेला जिजाऊच्या पोटी राजा उदयासी आला जिजाईच्या पोटी राजा उदयासी आला पोटी राजा उदयासी आला भगव्याची फडकती निराली भगव्याची फडकती निराली शिवराय माझा जनतेचा वाली सह्याद्री गरज तू आभाळी शिवराय माझा जनतेचा वाली शिवराय माझा जनतेचा वाली स्वराज्याची पाठ सोन पावला नियारी जिजाईच्या पोटी पुन्हाई फळाली सह्याद्री गरज तू आभाळी सह्याद्री गरज तू आभाळी शिवराय माझा जनतेचा वाली शिवराय माझा जनतेचा वाली शिवराय माझा जनतेचा सह्याद्री हा गरज तू आभाळी शिवराय माझा जनतेचा वाली म्हाताऱ्या तुला ना मी शेवटचं सांगतोय मला जमीन देणार आहेस का नाही सोडू नका माझा जीव घ्या तरी चालेल पण माझी जागा
पुन्हा आईल्या गायला मी विकणार नाही रे, पुन्हा आईल्या गायला मी विकणार नाही. अरे बघतो ना तुझी जमीन कशी देत नाहीस ते. अजून काय करणार आहेस? अरे डोळे उघड्या करून बघ ना समोर. किती जग बदलले. अरे इमारती होत आहेत, रस्ते 4 पदरीकरणाचे झाले, सगळं बदलत चाललंय नुसतं. म्हणून म्हणतो विक जमीन आणि फायदा करून घे स्वतःचा. तुझा श्वास जितका महत्वाचा आहे ना, तितकीच ही जमीन सुद्धा महत्वाची आहे रे. येणाऱ्या पिढीचा मोकळा श्वास नाही रे कोंडायचंय मला, नाही कोंडायचंय मला. तू कितीही माणुसकीचा आव्हान, कितीही माणुसकीचा आव्हान, तरी हे ना लालचीचं भूत आहे ना, तुझ्या माणसाने शामिल राहणार नाही, हे लक्षात ठेव. अरे मूर्ख माणसा, कोकण आहे ना हे नुसतं रंगरूपाने हिरवं नाही रे. जगावं तर कोकणातच असा जणू इशारा देत उभा आहे रे. आणि मायासारखा म्हातारा जोपर्यंत तरुण मान करून उभा आहे ना, तोपर्यंत तरी हे शक्य नाही. अरे म्हाताऱ्या, तुझी ना ही विजत चाललेला दिवा आहे ना, तो किती दिवस पेटवतोस ना, ते बघतो ना मी. आणि लक्षात ठेव, त्याची विजायची वेळ आहे ना, जास्त दूर पण नाही. विजायचं तर विजू दे ना. माझ्यासारखी असंख्य मना तयार होती आणि बोलती, माझ्या कोकणच्या या भूमीत नारळीची सोनेरी रास आणि अजूनही गुंगुमतोय आंब्यांचा तो सुहास. फणसाच्या गऱ्यावर तुटून पडते ती वाट, करवंदींचं कुपण करून उभा आहे ते काजूचं झाड. करायचं इसरत चाललेल्या गोष्टींसाठी कुपण, आणि म्हणून मला जपायचंय मुक्काम पोस्ट कोकण, मुक्काम पोस्ट कोकण. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. श्रीरंग देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून स्वर्गीय अनंत पालेसर आणि कामाबा यांचा पवित्र स्मृती त्रिवार वंदन करून शिवभक्त कोकण सहर्ष सविनय सादर करत आहे नाट्य कलाकृती. सहर्ष सविनय सादर करत आहे नाट्य कलाकृती मुक्काम पोस्ट कोकण. मुक्काम पोस्ट कोकण. लेखक दिग्दर्शक निलेश किंजळकर. संकल्पना युयुत्सु आर्टिस्ट. पार्श्वगायक एकनाथ दिखे, कल्पेश जाधव. सूत्रधार प्रथमेश भुवन. वेशभूषा अनिल किंजळकर, विकास भुवन. संगीत सचिन भरवलकर, सुनील भुवन, शैलेश भुवन सह विशाल किंजळकर. ध्वनी सुरेश भाईसे. गीत रचना निलेश, कल्पेश आणि एकनाथ दिखे. प्रकाश योजना प्रवीण करंडे आणि नेपथ्य राकेश करंडे, श्रीकांत किंजळकर, प्रणित काकवड. आणि या नाट्य कलाकृती चमकणाऱ्या गुणी कलावंतांच्या संचात राजू प्रणव पानगले, प्रिन्स निलेश किंजळकर, आजी वैभव पडे, आजोबा प्रथमेश भोवड, छोट्या परेश पती, छोट्या साहिल दिके, बुवा कल्पेश जाधव, चंद्या अनिल किंजळकर, प्रिया मदन पंडव. सविनय सादर करत आहोत शिवभक्त कोकण एक नाट्य कलाकृती मुक्काम पोस्ट कोकण. मुक्काम पोस्ट कोकण. मुक्काम पोस्ट कोकण. आता आलेले पारितोषिक ओवी अंकित भाईजेन यांच्याकडून 101 रुपये आलेला आहे. शिवभक्त कोकण नमन मंडळ त्यांचे आभार आहे. धन्यवाद.
राजन ए राजन इकडे आला काय हो ए राजन कशाला चांगला करतेस काय रे आताच कुठे आवाज नाही गेलो तुला आता उठलो इथं तू इथं परत हाक मारायला लागली रात्रभर मोबाईल खेळायचा आणि मग अशा नेंगावर करायचे आणि सांगतो आता उठलोय काय करू त्याचा बैल पालवायचा होता ना तुझा झोप लागते तर बैल राहू दे पण मी तुला काल काय सांगितलं होतं तो माझा भाव आला टेस्टवर त्याला आणायला जा पहिला तुले म्हणजे वंशपूर नाही घेतला मला लक्षातच नाही पण मी तिथे जाणार चाय पियाला पण तुम्हाला इथं माझ्या स्टँडवर जायला त्या मी काय मिळणार नाही पहिला माझ्या भावाला घेऊन ये जा दे ना बोटभर बोटभर नंतर घ्यायला ये पहिला माझ्या भावाला घेऊन ये. तिकडे वाट बघतोय पोर माझा जा आपण जायचं रोकडा रोकडा कसला रे एवढं बैल फिरवतो माझा हा बैल माझा ता बैल एवढं काय पैसा नाही आता एवढा आलाय तो मग मी बैलगाडी आणू रिक्षा आणणार जा मला सांगू नको माझ्याकडे पैसे नाही दे ना तर एवढं आहे समारोह घेऊन जा तुम्ही आपण वाईट नाही घेतलं अर्ध्या सावकाश घेऊन जा आता काय झालं तुला दिसतो कसा खाला का बरा उंच का मोठा उंची काय मोठा काय बघतच नाही त्याला आता तुला कोण येतो आता मला काय विचारते अरे पण आता व्हॉट्सअपवर त्याचा फोटो तू का बघतच ना व्हॉट्सअपवर काय चेहरा दिसतोय बाकीचं काय दिसतोय जा तो व्हॉट्सअपवर बघून घेऊन ये त्याला पण त्यालाच घेऊन येऊ नको त्याला घेऊन ये पहिला आणता आता तर पैसे दिले उचलू नको नाही जा लवकर कामाचं नाही काय पॉस मोबाईल कोणाला ठेवला काय आवडलं का नाही तुझ्या अजून आलं तुम्हीच बाकी होतं त्या तोंडाला कोण लागल काय म्हणलं काय नाही अहो बाळांनी किती काम असतात तुम्हाला काय सांगायला होय बाई तूच कामं करतेस मी काय उनगा बघत जा तुम्ही जा बघत जाऊ ना मंडळी अहो कुठला सणबीन नाही आहे अहो आमचा नातू येतोय जर्मनीतनं त्याचं काय झालं माहितीये काय अहो 20 वर्षापूर्वी आहे ना मी माझ्या लेकाला शिकायला पाठवला अहो तेव्हा बदली पैसे काय नाही याचं त्याचं काडवडवरून पाठवला तिकडं शिकायला चांगलं लग्न बिग्न करून मोकळा झालाय आता तर त्याचा पोरगा येतोय 20 वर्षा तीही आमच्या लोकांची धावपळ चालू आहे बाकी काय नाही अरे काय पण हाय कुठं आलाय कुठपर्यंत काय बघतलास काय आता राजेंना पाठवलं आणि तेव्हा बघू केलाय Oh my god. Oh my god. अगं तबं त्या राजेला काय गं Oh my god. How dare you? माझ्या पैशाची वाट लावलं वाटतं यार पैसे दिले तू त्याला मग आता भावाला आणायचं पैसे मागून नेला मेला स्वयंपाक फुला बनवतं अरे वलकायला काय केलं दारू पिऊन आलाय काय केलं मी वलका मला सांग आवाज तुझ्याकडे येतोय तिच्याकडे गेला होतास काय हा पहिला तिच्याकडे जाऊ नको जवानाकडे जा तुम्हाला बरी दारूवाल्याची नावं माहिती माहिती म्हणजे त्याच्याकडे भारी जवानाकडे जा तिच्याकडे जाऊ नको खरं मग आणि होय दारू पिणार तर माझा एक कुठे एकटा आलास का कोण ठेवलास एक कुठं आहे माझा भावा कुठं आहे चांगलाय काय ताईचं स्वतःच तू पण हाय कुठं जा पहिला घेऊन ये त्याला God. Wow. Oh my God, Grandpa! Grandma! 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 Come on, very nice, Grandma. बाबा काय पण म्हणून Grandma! काय म्हणतो
grandma, grandma. You know, grandpa, grandma. ही आई आहे. अरे मी आज तुझी बाबा. आजी, आजोबा. काय बोलू नको तुझ्या लोकांना काहीतरी वाटतं पहिला. Wow, very nice. This is my house. तुझंच घर. Wow, very nice, very nice. Very nice. So, huh? Very nice, yeah, very nice. Grandma, where I'm a seat, free bus. तुला काय धर्म सांगताय कोंबडी बाहेर काढू नको आता शिकली ना. आता काय काढलं मी? पत्र काढलं ना? आणि शीट लागली कशी त्याच्या पायाला. कुठं शीट लागली का? आता शीट करतोय तो. अरे शीट नाही करता येत. शीट करतोय तो आता शीट लागली. त्या सांगितलं होतं राजांच्या बापसाला नको कोंबडी सोडू तरी सोडला ते कोंबडा सोडला नसेल आपल्या आता सारवलं मी इथं बघत होता. No, no, यार, no. Seat. सीट म्हणजे त्याला नजर लागली असेल कोणाची एवढा परदेशात आलाय. सीट म्हणजे मला बसायचं आहे. अरे त्याला बसायचं आहे. मला बसायचं आहे. मला बाथिंग वॉटर आणता कुठून आणलं त्याला. नाही वॉटर पाणी पाहिजे पाण्याला पियाला बाथिंग से मधून से आंघोळ करायला पाहिजे. आम्हाला माहिती आहे आता ते आम्हाला समजत नाही की तुम्हाला घ्यायला लागतंय. असू दे नाही का बता आंघोळीला पाणी दाखवता त्याला. मी जाऊ ग्रॅन्डमा बरोबर. बाकी काय म्हण आजी म्हण आता आई म्हण. ग्रॅन्डमा आजी आता कसा बोलला. आजोबा आजी. आता चल आजी. खरं सांग ह्याला होतास का नाही गावाला. पण तो चव्हाणाकडे मी गेलाच नाही बा. तो चव्हाणाकडे मी कशाला जाऊ. चव्हाणाकडे गेला ना तर मला फोन उचलीत नाही. त्याला सांग त्या ईशाला फोटो पाठवतो रडतो नाही हो करतो. पैसे मागितले नाही हो करतो. चव्हाण मग मी पैसे दिले त्याला. मग तो वसूल मी करता. म्हणते मी काय म्हणता भाऊ आलाय ना बाय जलबी गावली रे बबनला सांग गावल्या तर बघ जरा पण हल्ली आणले मी चालत. माझा गेला तर बघ जरा माझं गावलं तर त्याला खायला घालतं सांगता मध्ये पण त्या चव्हाणाला बघतो मी. कसा नाही गावतो मी बघतो ना. अहो बघितलं ना मंडळी दुसरं काय नाही हो. 20 वर्ष तुंबलेलं मन आहे. आपली माणसं लांब गेलेली बघितली आता जवळ आले. ते सुखाचे दिवस जगू दे आम्हाला. I'm here. Wow, very nice. Oh, wow. मला मी दाखवता ना केवढं बघ सगळं बघू नको. Oh my God, this is दादा चाला पण त्याला याला करा. कोण आहे दादा कोण आहे ते. तुझ्या काकाचा मुलगा गोट्या. Oh my God. चंद्या काकाचा. Oh my God, चंद्याचा गोट्या. अरे चंद्याचा गोट्या नाही. समजले तू सांगतो ना. ओळखतोस कोणावर. ओके चंदा अंकलचा गोट्या. चंद्या काकाचा तो गोट्या. चंदा अंकलचा गोट्या. वाव
आणि हा सोट्या ओ माय गॉड चंद्या अंकलच्या गोठ्या चंद्या अंकलच्या छोट्या अरे चंद्या काकाचा मुलगा सोट्या 1 मिनिट आय से हा चंद्या काकाच्या गोठ्या हा. चंद्या काकाचा छोट्या सोट्या अरे मेल्या बोबड्या याला सोट्या खायला झालाय काय अरे तुझ्या लक्षात वाटत काय तुझा बापूच पण पुढे काय बोलतोय दादा प्लीज मला तुम्ही काहीतरी दाखवणार आहात तिथे हा ही जमीन आहे ना जमीन ती माझी आहे ओ माय गॉड ही बघ ही हा ओके आणि तिकडची जमीन आहे ना हो ती चंद्या काकाची आहे ओ माय गॉड ओके ओके आणि तो तिकडे भेला दिसला ना भेला तो भेलाच्या बाजूला आहे ना माय अरे तरी पण दिस इज युअर लँड अरे या पोराने तुला काय शिकवली तुला कोण अरे नाही नाही शिकवला काय म्हणतो काय युअर लँड भावा, हे काय? अरे ही जमीन आहे जमीन दिस इज लँड त्याला लँड बोलतात लँड भावा याला सांगणं म्हणजे महामूर्खाचं काम आहे अरे तुम्ही काय करताय अरे तर असं नाही जाईल वाड्यावर सोडले नाही तुम्ही लँड काय आहे बाबू तसा आहे हा आता आमचा लँड कुठे आहे बघ त्या भेला ना भेला हा. त्या भेलाच्या बाजूला आहे हा. ना तुमचा लँड जमीन जमीन तुझ्या नावाने मी पण याला लावलो ओके ओके भेला मीन्स आता या भेला तो उंचा दिसतोय ना हा भेला सांग त्याला. हा भेला मीन्स ट्री हा काय माहिती का तुझं टीव्ही माय गॉड भेला दिस इज भेला मेनी भेलाज आय लाईक भेलाज अरे सगळा भेला नाही काय ते अरे चिकू आहे तिकडे काजू आहे तिकडे आंबा Oh my आहे God. This is भेला तुझा भेला वा भेला दिस इज भेला आणि ते काय तिकडे अरे दिस इज भेलाने योग केला तुझा केला सांगू केला केला आय लाईक बनाना तो त्याच्या माणसाचा गेला तुला दागिन असं चिकवून येतो फेकून टाकली झाकून चुकू चंद्या काकाचा गेलाय नाही चंद्या काका झाला ना तर खाय तुला तुझ्या आजोबाचा केला कुठं आहे तो माझ्या आजोबाचा खेळा नाही तर तुझ्या आजोबाचा विचार मला काय करतोय आमच्या आजोबाचा खेळाच नाही तर असं तू केला कसा नाही जावं आजोबा साहेब यार आमच्या आजोबाचा खेळाच नाही अरे बाबा असं होय तुला काय सांगतो आमच्या आजोबाचा खेळाच नाही यार आय लाईक बनाना कसे अरे राजन काय करता रे इकडे अहो याला इकडे जमीन टाकायला आणले हे कोण ह्यांचं नाव अरे प्रिन्स प्रिन्स तुला करमतंय ना रे गावात मला खूप गरम होतं सांगायचं का? गरम तुम्हाला माझ्या मुली काढून द्यायला लावली रे तू अरे तुला करमतंय का नाही करमतंय You say I like everybody every nation I like and say please अंकलचा गोठ्या आणि अंकलचा सोठ्या अंकलच्या गोट्या नाही रे अंकलचा गोट्या चा गोठ्या कुठने आलाय तू मी सलमान याला नाही समजणार तर काय बोलतो का इथं मी जमलोय बट हे कोण अरे मी बुवा रे बुवा Oh my gosh, you my mother said मी लहान होतो तेव्हा मदर बोलायची बाळा झोप नाहीतर बुवा आहे या बुवाला कोण घालवते असा दुसरी आला फेकून टाकली एकदम झापून चुकून कुठून आला का तू तिकडे रे कुठून आला रे आलाय तो चेंजेचा गोट्या तो तसाच असणार मग तुम्ही कोण बुवा अरे मी भजनी बुवा my God. मी भजन करतो मंदिरात रामकृष्ण गोविंद गॉड फ्रेंड देवाचे मित्र तुम्ही देवाचा मित्र मी पाया फिरायला सांगता हो रे पाय बघ बघ जरा शिकून घे याच्याकडून डोट्या का बुवा असे ओरडता अहो तुमचा आवाज ऐकून माझ्या मम्मीची आठवण येते काय बोलतो रे आम्हाला गोट्या ऐकणार नाही का your voice is a lady voice now. तुमचा आवाज बायकांसारखा त्याला वाचो
त्याला वाचतो. अरे मी बोवा रे इथं ठेव माझं काहीतरी. नाही पण त्याला वाचतो त्याला मी आता काय करतो तसं मराठी अरे त्याला सगळं कसं वाटतं बापसाला जा बोलकीत ना तर ह्याला काय बोलकीत. आता आपल्याला काय करायचं. हा आता आमचा लँड बघून झाला. नाही आता नको रे नवीन नवीन नको रे बोल. अरे जमीन बघून झाला आमचा. जमीन जमीन तर काय म्हणतो तर त्यालाच माहिती. आता पुढे आता तुम्ही काय बोलता. अरे मी काय बोलतो हा तुला नाही काय बोललं. राजन रात्री आहे भजन गोट्याला मृदून घेऊन यायला सांग. गोट्या मृत्यू घेऊन ये रात्री. मी नाही जाणार तुझा गोट्या बुवा. अरे असं नका ओरडू माझ्या कपाळात जातात. मी आता बोलणारच नाही रे. गोट्या जा रे. ती काय जातो चल छोट्या. गेला गोट्यानं छोट्या गेला चंदे काकाच्या. राजन तू पण लांब लांब राहा रे. का लांब लांब का काय समजत. अरे हा दारू पितो. दारू पे माणूस चालत नाही देवळा. ड्रिंक केलेलं चालत नाही. आमच्या तिकडे सगळं चालतं बट हे चांगलं आहे. कोकणातलं दारू प्यायलेला माणूस चालत नाही. दॅट इज व्हेरी नाईस. आता समजलं ना असते पाला रात्री तू पण ये भजनाला. पण मी काय करू येऊन तिकडे. काय करतो टाळ वाजव टाळ वाजव. छाल मला येईल छाल वाजवायला. छाल वाजवायला येईल मला. शिकवायला लागेल. मी शिकवतो तू ये. पण छाल छाल म्हणजे काय असते. टाळ म्हणजे काय सांगू रे याला. मला वाजवायला जमेल. जमेल रे तुला. चला. तुझ्या आजोबाच वाजवतात. चल. आजोबाचा छाल आहे. तुरंत तसेच कडवेगावचे पोलीस पाटील श्री संजय बारको ओपटे हरेकरवाडी याचकडून 201 तसेच सुप्रसिद्ध शाहीर हे कोण. अरे तुझा काका चेन्या. तुझा पत्न्या रे. बा कधी राहत तू मला नंतर करू. तुला भजन करू. त्याला बसा रे. उद्या मी करणार असते. अजून कोण बुवा आहेत का तिकडे. मला छाल कुठे छाल छाल जर जर वाजव नको तुला ते झाला ना. वाजवा. पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान देतो ज्ञान राधा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. रामकृष्ण गोविंद नारायण हरी. रामकृष्ण गोविंद नारायण हरी. पांडुरंग केशव माधव मुरारी. पांडुरंग केशव माधव मुरारी. रामकृष्ण गोविंद नारायण हरी. रामकृष्ण गोविंद नारायण हरी. पांडुरंग केशव माधव मुरारी. पांडुरंग केशव माधव मुरारी.
पांडुरंग केशव माधवा मुरारी रामकृष्ण गोविंद नारायण हरी रामकृष्ण गोविंद नारायण हरी पांडुरंग केशव माधवा मुरारी पांडुरंग केशव माधवा मुरारी पांडुरंग केशव माधवा मुरारी आषाढी कार्तिकेला वारकरी पंढरीला विठ्ठल दर्शनाला दत्त गुरुनाथांचा भक्त गुरुनाथांचा भक्त गुरुनाथांचा रामकृष्ण हरी जय घोष घुमला जय घोष घुमला दिंड पदकाचा हार चंद्रभागी तीरी दिंड पदकाचा हार चंद्रभागी तीरी रामकृष्ण गोविंद नारायण हरी रामकृष्ण गोविंद नारायण हरी पांडुरंग केशव माधव मुरारी रामकृष्ण गोविंद नारायण हरी रामकृष्ण गोविंद नारायण हरी पांडुरंग केशव माधवा मुरारी पांडुरंग केशव माधवा मुरारी पांडुरंग केशव माधवा मुरारी रामकृष्ण गोविंद नारायण हरी रामकृष्ण गोविंद नारायण हरी पांडुरंग केशव माधवा मुरारी पांडुरंग केशव माधवा मुरारी पांडुरंग केशव माधवा मुरारी मी नाही तेवढा बोलू शकत तुझा तू बोलतोय मला काय येतोय चला भजन संपलं वाव जेव्हाच्या पाया तुझ्या जेव्हाच्या पाया तुझ्या चला आजोबा ह्याला काय बोलतात कलवान कलवान बोलतात ह्याला मालवान कुठे मालवान मालवान आला आहे मालवान आणि बाजूचे मासे गावात लागतील तर मी बरोबर हवाय ग्रँडपा ग्रँडमा हवाय अरे काय मारू कसं तरी बोलतो आज हवाय बरोबर आहे ना मी अहो 20 वर्ष झाली मला कधी नाही हात भरवला नाही बाई लागली भोगा बघायला लाज घालून जमला नका का मी एक नुसती रडत राहील बरोबर आहे ना मी तुम्ही कधी बरवलं होतं काय आज ग्रँडमा जरा मोठा आणि मोठा हा कोणाच कपोड हवाय 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 तुला पाहिजे मासा पाहिजे मासा तुला माझी तुला मासा पाहिजे तुला माझी भाषा समजते का हवा आपण मासा दे खाली हा हवाय ग्रँडपा खूप खूप मस्त वाटतंय खाऊन खाऊन हे सगळं वाव हवाय ग्रँडमा खूप मस्त खूप भारी
तुझ्या हाताला काय बोलतात चला चव चव भारी आहे खूप म्हणून मी ना ठेवली आजपर्यंत. काय म्हणाला? काय नाही चांगली ती माझी अर्धांगिनी नव्हती. अर्धांगिनी म्हणजे अरे माझी बायको ती. बायको म्हणजे ती आई आहे ना बापसाची. वाय 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 ह्याचं वाय झालं पण तुझं? माझ्या चला जा आता ये, ताट घेऊन जा. जा ताट घेऊन जा. गाणपा आला गाणपा कसं वाटलं बाबा एवढे दिवस? गाणपा नको रे म्हणून. बाकी काय पण कर तू. आजोबा आलो ना आजोबा खूप खूप भारी वाटलं तुमचा माझा माईक जवळ जवळ आलेला आहे होय, आवाज माझा आवाज तुमचा जास्त येतोय. गाणपा काय गो त्यामध्ये? बाबांनो हे चिबूड दिलाय. काय म्हणते? म्हणजे एवढी लागतेच का? चिबूड म्हणजे चिबूड सांगायचं पण बोली काय मी काय सांगितलं? ते लागतेच का? एवढी काय नवरा करतेस का त्याला? हो नाही हो बाबा, हा चिबूड तर घ्या. एक मी गप्पा मारा मी आता कापू. हा? Oh my god. Hello. हाय. How are you? तुमचं नाव काय? माझं नाव होय, हा. माझं नाव प्रिया. आणि तुमचं? Wow, Priya, your name Priya. I like Priya means hello. I like hello. Priya. My name is Prince. तुमचे ते हाऊस म्हणजे घर कुठे? घर? माझं घर होय, माझं तुमच्या घरा शेजारी बाजूला. माय गॉड, ते छोटंसं तुमचं घर आहे ते. हो माझं ते घर. कपड्याच्या साईडला लपलेलं घर तुमचं आहे ते? हो वाय तुमचं घर पण छान आहे तुमच्या बरोबर. तुमच्याकडच्या मुली असेच कपडे घालतात? हो, तुमच्याकडे असे ड्रेस नसतात का? असे टिपक्याचे? हो. पण आमच्याकडच्या मुली सगळ्या ओपन असतात असं. असं कपड्यात बघायची सवय नसते म्हणजे खूपच ओपन म्हणजे इथून ओपन सगळं असं ओपन हाय. बट आय लाईक युअर टॉट बिकॉज पूर्ण बॉडी तुम्ही अशी पॅक केलेली आहे. मी तुम्हाला हात लावू शकतो? आमच्यात चालत नाही. का नाही चालत? ते आम्ही संस्कार पाळतो. ओ आयशी संस्कार, कोकणातले संस्कार. माझ्या मम्मी बोलायचे संस्कार मोठे असतात कोकणातले. बट तुम्ही मला आवडता खरं म्हणजे वन साईड लव होतं तसं झालंय तुमच्याबद्दल. तुम्ही मोठी माणसं आणि आम्ही कोकणातली साधी बोली माणसं. ओ माय गॉड, आम्ही मोठी असं बोलत नाही कोकणची माणसं साधी बोली. पण कोकणची माणसं साधी बोली मुळीच नाही आहेत. कोकणची माणसं खूप भारी आहेत. यु नो भारी म्हटलं म्हणजे खूप भारी आहेत, प्रेमळ आहेत, लॉयबल आहेत. जमतंय की चांगलं बोलायला? जमणार. तुमच्यासारखी चांगली माणसं असतात मला जमणार. सांगितलं जवळ येऊ नका असं चालत नाही आमच्याकडे. चालत नाही. ठीक आहे, हात लावलेला चालत नाही. पण पहिल्यांदा असं होतंय माझं. काय होतं तुमचं? तुम्हाला बघून माझे पाय अडकवत आहे. ओ माय गॉड, मला पण असंच झालंय. थोडासा लव झालाय वन साईड असं. त्यांना पण तुम्ही आवडलेला आहात असं वाटतंय. आजोबा माझे कुठे गेले काय कळत नाही. तुम्ही एवढं उघड ते कसं काय? चिबूड म्हणजे काय आणता तुम्ही? चिबूड म्हणजे काय असतं ते? चिबूड असा बुडबुड असतो का? याला त्या चिबूड कच्चा होता. आता पिकला कशा? हो, काय बोलत तुला लागल? हा चिबूड आजोबा. असं नसतं काय ना? असं- याला चल तिकडे घरात जाऊन जा, शिकवता कसा खातात तर. आजोबा मी घेऊ का? तुम्ही नका घेऊ, मीच घेतो. तुम्ही पण घ्या ना थोडा. आम्ही दोघांनी खायचा. चला आता घरात चला, आतमध्ये चला. त्यांना काहीतरी बोलायचं नाही ना? काय? हो आला आहे. हे जाऊ दे, काय बोलली ती? त्या बोलल्या हातभर लावू शकता. काय? हातभर लावू शकता. थकली ना. काय बोलते तू? हातभर तुम्ही मला हात लावू शकता. हातभर लावू शकता. मला चल दाखवलं तुला. म्हणजे हातभर लावू शकता.
आता गाव घेऊन फिरवला ना चांगला. चांगला फिरवला म्हणजे त्याची भाषा काय मला समजेना हो आमचा काय. तुला तू काय तू समजून घेतोय. काय कसा कोकणात तो कुत्रे आला की काय. तू बोलतोस म्हणून बरं आता काय करायचं आलाय आता 20 वर्ष तर लावायची आपली माया शेवटी आहे तो पाठवून. तुम्ही बोलताय काहीतरी बोला नाही, आपला नाही, नाही. बोलता मी येतो 1 सेकंड. बघता कुत्रे आता परत वाढणार लागला. काय करायचं तर तूच सांग आता काय करायचं. आलाय आता 20 वर्ष तर लावायची आता माया आपलं काय काम तर काय. तो हाय का हो? अरे बुवा बुवा आले. अगं कशा बुवा, आमचं राव, तुम्ही राव ना पण इकडे कसं काय आलं. तुमचा पुत्र चंद्या चंद्याने आणलंय मला. कसं झालं आहे चंद्र मित्र इकडे ह्याला आणलं आहे आमच्या घरात. तुझं काय आहे ते 5 वर्षाचं भांडण आहे. चांगल्या पैशाने जमीन द्या मला. मी पण तुला 5 वर्षातच सांगताय मी काय जमीन देणार नाही तुला. तुला काय करायचं तर कर. अरे बा माझ्या जमिनीत गाडी नेऊ कशी तू दिलीस नाही तर. पर्याय नाही आहे. पर्याय देण्याच्या खालच्या तर दगड काढून तिची जमीन कशाला पाहिजे तुला. जमीन कोणची. माझी अंतिम काय आलं मग हा मध्ये का बोलतो. बोलला तो. का मला जमीन विकायची नाही जा. अरे कसं काय करे भेटून टाका ना तुम्ही पण. बुवा तुम्ही त्यांची बाजू घेणार असाल तर कसे इथे येऊ नका परत. मला जमीन विकायची नाही म्हणजे नाही. मी देताय काय त्याला. मी हाय तुमच्यामध्ये घे खरे पर्यंत खाल्लं. मला काय तर बघी तुम्ही जर मला जमीन दिली नाही तर मी व्यवहार केला तर पुढे बोलणं कसं करू. आम्हाला विचारलंस अरे मला खरंच आहे म्हणून विकाय ना जमीन. आम्हाला हाऊस आले. तुझं तू बघ ना आम्हाला काय सांगतोस. अरे माझी जमीन विकली असती पण त्याच्यामध्ये तुझी जमीन येते ना. गाडी नेऊ कशी माझ्या जमिनीत. अरे मुला जमीन विकायचंच कशाला. ही अशी अवजारी यांची. काय करता पोरांनो. काय रे तुला मध्ये मध्ये मला जातील. अरे याला मारलं तुला का लागलं. घरात जा मला तिकडं. चालू कोण सध्या बाबा काय चाललंय. तुला अजूनही सांगतोय बाप जमीन घेतलेल्या जमिनी आपण मुळात विकणारे हक्कदार कोण. अरे मला गरज आहे म्हणून विकताय ना. तुझं काय 15 लाख रुपये काय जमीन विकू. मी का देऊ पण याला जमीन माझी. ठेवत नका. मुळात माझा अधिकारच नाही त्या जमिनीचा विकायचा. बुवा तुमच्या माझे सांगा काय ते. ग्रँड आजोबा काय बोलतात ते जमीन म्हणजे समजलं नाही मला. बाबा ही एवढी आपली जमीन आहे की तू आहेस म्हणून आम्ही राखून ठेवलेली आहे ना आजूबाजूला. ओके आमच्यासाठी तुम्ही जमीन ठेवता. मग तुझ्या नाही कोणाचं ठेवायची. मला देऊ हा मेला इकडून खाय. म्हणजे मला हे भारी वाटतं आम्ही तिकडे परदेशात तुमचा विचार पण नाही करता आणि तुम्ही आमचा विचार करता. लाईक पण ह्यांना बुवा मी जरा बोलू. बुवा ह्यांना जमीन का पाहिजे. अरे त्यांची काहीतरी लढ आहे. देऊन टाका ना जमीन. पण ते योग्य आहे का असं म्हणजे अरे बरोबर आहे का. जमीन योग्य नाही रे. पण त्याची लढ आहे ती सांगून कोणाला पटणार आहे. विका ना जमीन. म्हणजे काय प्रॉब्लेम त्याचा. त्यांना सांग रे मला पैशांची गरज आहे म्हणून मी जमीन विकतो. तुझ्या आजूबाजू मला जमीन आता पैसे देणार आहे ना मी का फुकट घेणार जमीन. अरे पैशाची गरज नाही मला. मला वाटलं त्यांचा हेर कापायचं असतं म्हणून पैसे. ठीक आहे ठीक आहे. बट आजोबा त्यांना गाडी जाण्यासाठी जमीन पाहिजे. मला असं वाटतं की समजा आमच्या आजोबांनी तुम्हाला जमीन दिली इकडे का ते म्हणजे तू कसं एकदम पॉईंटशी बोलला. Yes. 5 वर्षापासून तुझ्या आजच मी ओके ऐकतच ओ माय गॉड तुमचा सोच्या तुमचा सोच्या माय नाईस ब्रदर सोच्या गोट्या तुमचा गोट्या तुमचंच बोलायचं. तुमचं काय पण तुमच्याच त्या गोठ्या आहेत. असं दे, माझं हां तुम्ही बोला माझ्या ते. 5 वर्षापासूनचा भांडण. ओके तुझा आजास एक जात जमीन द्यायला तयार नाही. काय असं तू मिटून घे ना. पैसे देणार ओ माय गॉड फुकट येणार आहे मी. लँडच्या बदला तुम्ही मनी देणार मला.
हवाला आहे का? पण समजा आजोबा मी बोलू थोडासा. आता तूच बोलतोय मी आता काय समजा आम्ही जमीन दिली तर आम्हाला जमिनीच्या बदल्यात मनी नको, जमिनीच्या बदल्यात डबल जमीन हवी. शेवटी दादा आहे माझा एकदम चाकू चुकू बोला भाव. पोरं असंच आहे होतो बापू दुसरं काय मला जमीन द्यायची कुठली? अरे माळावरची देऊ टाक रे. आशी आशी ग्रँडमा दिली जमीन तुम्हाला. कुठची जमीन? त्या मालावरची दिली जमीन. मालावरची जमीन काय येत पण जमीन देताय ना बस विषय संपला. ओके चालेल चालेल. बघितलंस मला ना आज हा 20 वर्षांना आला कोकणात पण याला जमिनीचं महत्व कळलं पण तुला अजून नाही कळलं. नाही त्याची आणि जमीन यांना पण अजूनपर्यंत कळलंही नाही आपल्या कोकणातल्या जमिनीला किती महत्व आहे. म्हणून सांगतो कुणी जमीन परप्रांतीयाला विकू नका. पप्पांना नाही जमलं जमिनीचं महत्व. अरे ते पोराला समजलं बापसाला नाही समजलं. बापसाचं केस का बसत हा मला असं मध्ये का बोलतो पप्पा मारू मी त्याला. तुम्ही रडू नका. काय तुम्ही काय रडता? कारण असं समजा तुमच्यावर येतील म्हणून रडता का? आता तू 20 दिवस राहिलास बरोबर. आता तू जाणार. शेवटी काय आमचा म्हाताऱ्यांचे हाल कोण विचारणार आहे? जे बाकीच्यांचे चालले तेच आमचे पण होणार. ओ माय गॉड आजोबा. अरे तुम्ही घराघरात विचार करा नंतर मला कळवा. चला येतो मी. आजोबा रडू नका तुम्ही. नाही यार जा सावकाश. नाही अजून तू पण संसर्ग करू नको. 10 दिवस आहेत आम्हाला मला. म्हाताऱ्याला बघायला येईल. आजोबा तुम्ही आता डायरेक्ट जाणार का बोलताय? हे संकट आलं म्हणून. बट मी आहे ना 10 दिवस. चल राजा असू देऊ काय ते बघू आपण चला तुम्ही. आजोबा थांबा ना आजोबा. मला बोलायचं तुमच्याजवळ. आजी मी इकडे राहिलो काही दिवस बट मला आता बोलायला पण व्यवस्थित असं जमतंय ना मला बोलायला. यस बट मला असं म्हणायचं की मी कोकणात इथे राहिलो. खूप लोक खूप मस्त आहेत. आता मी जाणार. तुम्ही इमोशनल झालात खूप. मी जाणार म्हणून मी पण असा निर्णय घेतो आता की मला कोकण तर खूपच भारी आहे. आम्ही तिकडे गेलो आणि तिकडचे झालो समजा. माझं इथं राहतंय काहीतरी असं मला खूप वाटतं. तुला सांगितलं होतं ना सगळी आठवण करून बॅगत कर म्हणून. हा जाऊ दे जातोय एक तर बोलतो तर काही कळत नाही आजोबा मला माहित आहे तुम्हाला असं जरी बोला तरी मनातून नाही वाटत आहे मी नाही. जावं. आता काय जातो नाही मी नाही जावं असं वाटतंय तुम्हाला खरं. राहिलंय काय तुझं? माझं जगणं झालंय इथलं कोकणातलं जगणं झालंय. म्हणजे कसं आहे की तुम्ही एवढे सगळे इमोशनल आहात दोघं पण आणि तुमची काळजी घ्यायला कोण आहे इथं? म्हणजे माझे फादर तिकडे आहेत. तुमच्यासाठी कोण नाही आणि तुमच्यासाठी पण नाही आणि या कोकणासाठी पण कोण नाही. कारण अशीच खूप काही लोक कोकण सोडून बाहेर जातात. दुसरी लोक येतात. म्हणजे आता माझे काका आपली जमीन घ्यायला आले. असेच काही संकट अजूनही येतील. त्याच्यामुळं मी असा निर्णय घेतोय की मी माझं ते जर्मनीचं नागरिकत्व कॅन्सल करून मी कायम करतोय मुक्काम पोस्ट कोकण. मुक्काम पोस्ट कोकण. I love my कोकण. I love कोकण.